हरिः ॐ श्रीहरिगुरुभ्यो नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। कर्दम आणि देवहूतील पूत जाऊन अवतार घेऊन येईल परमात्मो कपिल रूपारी कपिल नामारी अवतार घेऊन येईल परमात्मो औसुक भक्तियोगाविषयी सांगतची सांगतरस केदना इहलोक आणि परलोक या दोन्ही लोकांतूय आमगेले इहलोकांतू लिंग शरीर असं म्हणताची परलोकापतन सूक्ष्म शरीर घेऊन वच्चे म्हणून म्हणताची जलरी या इहलोका असताना शरीरावटू आमगेल शरीरावटू संबंध कोण कोण असता धन पशुग्रह म्हणता आपले ऋणानुबंध रूपेण पशु पत्नी सुत आलय ये आमका ऋणानुबंधान मेळचे म्हळ्यार प्रारब्ध कर्माक अनुसार जावन आमकां हांगा एक चांग संतान चांग जीवन सकड आमकां मेळचे तशी कोण ये धन पशु ग्रह ये म्हळ्यार ऐहिक सुखोपभोगाचे वस्तू ये सोडता आणि संग्रह म्हूण म्हळांग संग्रह म्हळ्यार कसं न्ही आमकां आमगेल्या चेडवांक आमगेल्या नातरांक म्हूण सकड आमी कोरून दवरता पळय हाका संग्रह म्हणटाचे ह्या पुरे सोणू अनन्य भक्तीन कोण मिगेले कीर्तना संकीर्तना सकड करतकी तांकी मृत्युरूपी संसार सागर अंत तुकून हाव तारण करता मृत्युरूपी संसार सागरातून तारण करता म्हळ्यार मोक्ष म्हणलेले पदवी मेळचे शिवाय मरण म्हणलेले मेळना आमी कितले की जनांक एक अभ्यास आसा कसो म्हळ्यार मृत्युंजय मंत्र म्हणल्यार मरण मेळना असल पुरे मना येवन तशें न्ही मरण मेळचे मेळटा जाल्यार योग्य रितीचें मरण आमकां मेळटा मरण जन्मा येयले नंतर मोरक म्हणलेले वयना एक न्ही एक दिवस म्हणटना तशें तो सांगतरस हावची साक्षात परमात्मो नान्यत्र मत भगवतः प्रधान पुरुषेश्वरात हा प्रकृती पुरुषांकई प्रधान जावन अस म्हणटा आत्मनः सर्वभूतानां भयं तीव्रं निवर्तते सर्व समस्त जीव खंयचे हांव सृश्टींतू आसच की हांव केलेले सृश्टींतू समस्त जीव खंयचे आसा की तांतू पुरे आत्मस्वरूपी जावन आम आस आनी खंयची जीव ही सृश्टी येयले म्हाका सोडून विंगड कोणाला आश्रय घेतल्यार हे संसार सागरा दुखून तारण जायनाची म्हूण तो सांगता आनी म्हणटा पळय मद्भयाद्वाति वातोऽयं सूर्यः तपति मद्भयात् वर्षतीन्द्रो दहत्यग्निः मृत्युश्चरति मद्भयात् म्हळ्यार मिगेल भयानाची वायू ताजें काम करता मिगेल भयानाची सूर्य सगळे जगत्या प्रकाश दिता मिगेल भयानाची इंद्र पावस दिता आनी अग्नी प्रज्वल जाता मिगेल भयानाची मृत्यू तागेल कार्यांतू तागेल कार्यांत प्रवृत्त जाता म्हूण सांगून म्हळ्यार पुरे मिगेल भयान म्हळ्यार परमात्माल आदेशान परमात्मा नियमन करता देखून परमात्माल नियमारी परमात्मान सांगील तशी मदभयात म्हळ्यार कसं न्ही आतां आमी ते एक गौरव म्हूण सांगता भंय म्हळ्यार आतां अन्नाल न्ही अम्मान सांगील तशी चेडूं आयकून वताची ते भंय म्हळ्यार पेट्ट मारता म्हळ्यार भंयान न्ही अन्नाल अम्माल वयर आसूचे रेस्पेक्ट तशी कितले की जन भायरचे जन कोणकी सांगील उतराक गौरव दिवन तशी चलताची तो श्रेश्ठ म्हूण सांगून तांकां दिसल्यार गौरवाक योग्य म्हूण तांकां दिसल्यार तशी जावन एक आचरण
त्या मनशाली आचरण कसलस विचार खंचस सद्विचारो सद्धर्म आचरणे या पुरे कोण करता त्यांनी चार जनाल्या दृष्टीन तो एक लायक गौरव पावताची तशी हांगा परमात्माले गौरवारी परमात्माल वैरसुचे अतीव रेस्पेक्ट म्हणटा पडता जिन वायू सूर्यो इंद्रो अग्नी मृत्यू हानी पुरे तंग तंगेल कार्यांतूची प्रवृत्त जावनो असची म्हणतात योगी जन ज्ञान वैराग्य युक्त जावन आशिल्ली भक्ती देव श्रेष्ठ म्हणटाची नमे भक्ती म्हण आता आम्ही लेखताची आम्ही देवा मस्त भक्ती करताची त्या भक्तीन तूं ज्ञानय ना देवाल विशयांत कसले आमकां मस्त गोतना वैराग्य स्वे देवय ना आम्ही देवा कुडा बैसून करचे वेळा कसं की केलें मागीर आमकां खंयचे विशयांत वैराग्य ना वापस आमी आमगेलें नित्य कसं सकाळी जीवन आसा तांतूं प्रवृत्त जाल्लीची कोणाक ज्ञान आनी वैराग्य मेळटकी ती भक्ती श्रेष्ठ भक्ती म्हूण सांगून परमात्मा म्हणटा पळय तशी योगी जनाक ती भक्ती आसा ज्ञान वैराग्य युक्त भक्ती आसा त्या भक्ती योगा मुखांतर योगी जन मना शांत पावत आसता तांगेल मन चंचल आसना तसल जन परमात्माले म्हळ्यार मेगेले चरण कमलाक आश्रय घेताची आनी त्या तीव्र जावन आशिल्ली भक्ती योगा निमती मनुष्य प्रपंचांतू ताका एक चांग पदवी श्रेयस्कर जावन आसूची पदवी ताका मेळटा म्हूण सांगून हांगा कपिलू देवहूतीक भक्ती योगाचे प्राधान्यत सांगता ताजे नंतर श्री भगवानुवाच कपिल सांगता काय अम्मा तो सांगता रस अथ ते संप्रवक्ष्यामि तत्त्वानां लक्षणं पृथक् यद्विदित्वा विमुच्येत पुरुषः प्राकृते गुणैः आम्हा तुका सगळे प्रकृती इत्यादी सर्व तत्व विंगड जावन आसूचे सर्व कसल गुणलक्षण आसा जीवादिक या पुरे तुका सांगता कोण मनुष्य या पुरे ज्ञान या पुऱ्या विशयाचे ज्ञान कोणा मेळटा की तो प्रकृतीचे सर्व गुणा दुखून मुक्त जाता म्हळ्यार राजस तामस सात्विक गुणा दुखून मुक्त जावचे म्हळ्यार राजस तामस गुण सांगला ना काम एश क्रोध एश रजोगुण समुद्भव राजस गुणान तामस गुणान आमकां मेगेल मनान तूं काम क्रोध इत्यादी वाडता तशीच कोणाक हे सात्विक गुण चड आसता की तो ज्ञानी मनीस जाता तशी त्या पुरे परमात्माले संपूर्ण यथार्थ तत्व कोणाक कळटा की खंयची ज्ञानीक कळटा की ज्ञानी म्हणली कुडले तांकां अपरोक्ष ज्ञान मेळका म्हणना पंडित म्हणलेले जन ज्ञानी आसनाची देवाल विशयी सर्व कळलेले जनी देवाल ज्ञान मेळचें म्हळ्यार ज्ञान विंगड पांडित्य विंगड आतां म्हाका भागवत गोतसो म्हाका भगवत गीता गोतसो म्हाका हें गोतसो म्हाका त्या गोतसो आमी लेखचें जाल्यार तें एक पांडित्य म्हणून घेता जाल्यार रे पांडित्य विंगडची देवाले विशय जावन आमकां प्राप्त जावची ज्ञान विंगडची ते ज्ञानाक आनी पांडित्याक मस्त चड गुण आसा तशी हांगा ज्ञान मेळ्ळेले जन पुरे तांतूय पंडीत आशिल्ले जन ज्ञानी म्हणून घेनाचें केन्ना की ज्ञान आशिल्ले जनय अपरोक्ष ज्ञानी म्हणून घेना अपरोक्ष ज्ञानी म्हळ्यार तांणी परमात्मा पावताच ह्या जिवनांत तूं परमात्मा कोण पावताच की तांकां परमात्माला परोक्ष ज्ञान कळ्ळा म्हूण सांगचें तशी तो सांगता रस ज्ञानं निःश्रेयसार्थाय पुरुषस्यात्मदर्शनं यदाहुर्वर्णयेतत्ते हृदयग्रंथिभेदनं म्हळ्यार तत्वार्थ यथार्थ तत्व ज्ञान म्हणटाचे म्हळ्यार आत्मदर्शन ज्ञान म्हणटाचे ते कोणाक मेळटा की तो पुरुष मात्र मोक्ष पावता ते तत्वज्ञान यथार्थ जावन परमात्माले ज्ञान कोणाक कळटा की मेळटा की ते ज्ञान अहंकार रूपी मनशालेक अहंकार म्हूण म्हणलेलें आसा ते हृदय ग्रंथी म्हणटाचे म्हळ्यार आमकां कसले जो अहंकार दुःख पुरे कळचें आमगेल्या हृदयांत पळय तशी अहंकार रूपी हृदय ग्रंथी ते छेदन करता म्हणून पंडित म्हळ्यार ज्ञानी जन सांगताची ते ज्ञान हांव तुका वर्णन करता म्हूण सांगून कपिल नामक परमात्मो तागेलो आवसो जावन आशिल्लें म्हळ्यार ताका ते अवतार घेवच्याक त्या अवतारा वेळार तागेलो आवसो जावन आशिल्लो देवहूतीक तो सांगता अनादिरात्मा पुरुषो निर्गुणः प्रकृते परः प्रत्यग्धामा स्वयं ज्योतिः विश्वं येन समन्वितं म्हळ्यार हे सगळे जगत्यांत कोण व्याप्त जावन आसा की कोण
जगत्यांतू पुराय जनाल पुराय आत्मापशी श्रेष्ठ जावनस की ताका परमपुरुष म्हूण म्हणटाची. तो अनादी म्हळ्यार तो केदां नाशिल्लो म्हूण कोणाकय सांगूचें ना. तो आदी पशी फूट दुखून नाशिल्लो. तशी निर्गुण निर्गुण म्हळ्यार ताका प्राकृत गूण जावन नाशिल्ले, सत्वरज तमो गूण ना. आनी तशें जावन प्रकृतीचे सत्वरज तमो गूण ना नातल्यार तो प्रकृतीक अतीत जावन आसा म्हळ्यार सहज विशय. तशी आनी तो सांगतरस स्वयंप्रकाश सगळे जगत्यात तो स्वयंप्रकाश जावन ताका आतां पळय सुर्याक चंद्राक परमात्माला प्रकाशाचे गती आसा जाल्यार देवाक केन्नाय कोणाले प्रकाशाचे गती ना. तो स्वयंप्रकाश होवन म्हणटात. ताणें भगवत गीतेंतू कृष्णान अर्जुनाक पुरुषोत्तम योगांतू सांगचें आसा कसल मेगेल लोकांतू अग्नी नाका, सूर्य नाका, चंद्र नाका, तसल एक मेगेलो परमलोक तो म्हूण तो सांगता. तशी हांगा म्हळ्यार तागेलेचे स्वयंप्रकाश भानकोटी प्रकाश म्हळ्यार एक सूर्या निमती थंय कसो जेवचें आसा. तागेले आंगाचे तेजो कोटी सूर्यप्रकाश खंय कोटी सूर्य एक प्रज्वल जाल्यार कितले प्रकाश येता तितले प्रकाश परमात्माला आंगांतू आसा म्हणटा. मागीर ताका सुर्याल प्रकाशा निमती कसल जेवचें आसा. तशी तो सांगतरस तो पुरुश तागेले निमतीची ती वैष्णवी माया म्हूण म्हळ्यार जाला. त्या महाविष्णू निमतीची वैष्णवी माया, वैष्णवी मायेल अधीन जावन ती प्रकृती ती त्या प्रकृतीच्या अधीन जावन आम्ही पुराय आसाची. तशी ती वैष्णवी माया ती कसं प्रकृतीचे अधिष्ठात्र म्हणटाची ती तिगेले सत्व रजोतम गुणान त्या प्रजेक सृष्टी करता. ती त्या म्हणटना पुरुष म्हळ्यार हांगा कसं सांग प्रकृती आनी पुरुशाले एक विशय तो सांगतरस. पुरुष प्रकृतीचे गुणाचे निमती कसल पुरुष म्हळ्यार हांगा आतां परमपुरुष न्ही आमकां सांगचें. येदोळू परमपुरुषाल विशय सांगले ना. आतां प्रकृतीस्थ पुरुष म्हळ्यार आमी प्रकृतींतू जन्म आयिल्ले पुरुष तांणी कसं लेखताची म्हूण म्हळ्यार आमी पुरुष म्हळ्यार काली हांगा मेन्न विमेन्न म्हूण न्ही. पुरुश म्हळ्यार पुरुष शरीर आशिल्ले पुरे तांतू स्त्रियो येताची पुरुश येताची. तांणी त्या प्रकृतीचे गुणाचे निमती जावन कर्म करताची. म्हळ्यार सात्विक राजसीक तमो गुणा निमती जावन तांणी त्या शरिरान कर्म करताचे. जाल्यार ते कर्म करतना ते मायेंत पळोवन आमीची स्वता त्या कर्माचे कर्त्र म्हूण लेखताचे. आमगेल करीन करता म्हूण लेखताचे. आमगेल करीन करयतले क्लस म्हूण म्हळ्यार त्या वेळार विसरून वता. हें आमी केल्लें हें मेगेलें निमती जालेलें असल एक मायेंतू मोहांतू पडताचे. ते कर्तृत्वाचे अभिमाना निमती जावन ताका कसल जत्ता म्हळ्यार जनन मरण रुपाचे एक बंधन ताका परतंत्र म्हणटाचे. म्हळ्यार स्वतंत्र कोण आसूचे म्हळ्यार परमात्माक मात्र. आमी पुरे अस्वतंत्र जीव परतंत्र जीव आमी परमात्माल वैरी अवलंबित जावन आसूचे परतंत्र जीव. तशी हांगा परमात्मा मात्र ताका कर्तृत्वाचे अभिमान ना. ताणें करय सुचे आमगेल करीन जाल्यार आमकां शरीर घेवन येईल परमात्माला निमती. हे शरिरा निमती जेवचे सर्व कर्म प्रारब्धाक अधीन जावन आसा. ते प्रारब्ध म्हळेले ते निर्णय करचे कोणे म्हळ्यार परमात्मान. म्हणटना आमगेल सर्व शरिरा निमती आमगेल शरिरा निमती जेवचे सर्व क्रिया परमात्माला अधीन म्हळ्यार विसरून आमी केल्लेले म्हणले मोहाक आमी पडताचे. ताका म्हणचे कसं न्ही म्हूण म्हळ्यार आमगेले अभिमान दुराभिमान म्हूण म्हणटाचे. मान अभिमान म्हूण म्हणटात ताका. त्या वेळार ते इंद्रियाचे अभिमानी देवते आसत न्ही जाल्यार पुरुश ते हांव केल्लें म्हूण सांगून सांगता. म्हणून इतले थंय कपिल भगवान देवहुतीला सांगता. देवहुतीक मागीर संशय येता ती निमगिता. देवहुतीर्वाच प्रकृतेः पुरुषस्यापि लक्षणं पुरुषोत्तम ब्रूहि कारणयोरस्य सदसच्च यदात्मकम. हे सगळी ब्रह्मांडाचे विश्वाचे स्थूल सूक्ष्म कार्य कोण केल्लेले आनी कोण हाजी कारण कर्त्र जावन आसा तेवूय तूं म्हाका सांग म्हूण सांगता. तेदना परमात्मो सांगता काय म्हळ्यार कोण कपिल नामक परमात्मो सांगता. प्रकृती म्हळ्यार विंगड कसले न्ही. त्रिगुणात्मक जावन आसूचे अव्यक्त जावन आसचे जाल्यार शाश्वत नित्य जावन आसूचे जाल्यार कार्यकारण रूप आसूची. तसले समस्त धर्मांक आश्रय जावन आसूत तसले प्रधान तत्व कसलच पण ताका प्रकृती म्हणटाचे. त्या प्रकृतीन तो पंचमहाभूत पंचतन्मात्रा
चार अंतकरण विशेष 10 इंद्रिय अशी 24 तत्वाचे समूह असतात. त्या पंचतन्मात्रे म्हळ्यार कसले पृथ्वी जल तेज वायू आकाश हे पंचमहाभूत म्हणटाची त्या गंध रस रूप स्पर्श शब्द हे पंचतन्मात्र म्हणटाची या पंचतन्मात्र खंयच्याची म्हळ्यार आमी म्हणटा पळय सेन्स ऑर्गन्स ज्ञानेंद्रिय कानू दोळो जीभ चर्म नाक मागीर ते पंच ज्ञानेंद्रिय जाले तद नंतर उलोचे उत्र वाणी आनी हातू पायू उपस्थ पायू म्हळ्यार आमगेले पायू म्हणटा पळय पाद कर आनी कालू पायू तशीच उपस्थ आनी पायू म्हळ्यार गुद गुद म्हळ्यार पायू हांगा पायू म्हणून संस्कृत शब्द ते आमी गुद म्हणटाची तशी त्या 5 कर्मेंद्रिय म्हणटाची हाका ಒಟ್ಟು 10 इंद्रिय अंतकरण म्हणल्यार हांगा 4 अंतकरण म्हूण सांगले पळय ते कसले मन बुद्धी चित्त अहंकार हे 4 अंतकरण हाका प्रवृत्ती कसने मनाक संकल्प बुद्धीक निश्चय चित्ताक चिंता आनी अहंकाराक अभिमान हे ताची प्रवृत्ती 4 तशी तत्वज्ञानी जन हे 24 तत्व आसा म्हूण सांगिल्लें कोणें म्हळ्यार तत्वज्ञानीन अंतू 25 पंचविंशती तत्व म्हणटा ते कसले म्हळ्यार काल टाइम समय तशी स्वल्पज्ञानी कसले त्या काल म्हळ्यार विंगड तत्व म्हूण सांगून लेखताची जाल्यार कालय परमात्माले अधीन जावन सुचे एक तत्व तशी केन्नाय कोणाक ते अहंकारा निमती मोहित जावन हें काम हांव केल्लें हाजे कर्तृ हांव म्हूण म्हणलें अभिमान कोणा आसता की त्या पुरुषाक केन्नाय एक निरंतर भय म्हळ्यार खंयच्याचें एक कर्मबंधना पडचें मरण येवचें तसलें मरण येवचें भंय म्हळ्यार वापस जनान येता त्या विशयी विंगड जाल्यार मरण येतना पुरो जनाक एक भंय जाता त्या भंय कोणा आसता म्हळ्यार हे देह मेगेले हे देहान जाल्यार काम मेगेलें हें हांव केल्लें हे देहाचंदाय मेगेली असल अभिमान कोणा आसता तांकां ते देह सोड का म्हूण म्हणटा भंय जेवचें तें मरणा भंय म्हूण म्हणटाचें तो सांगता हे मनुपुत्री म्हणटा पळय अम्माक ताका म्हूण म्हळ्यार ती स्वयंभुव म्हणून धुव तशी तो सांगता केन्नाय प्रकृतीन तूं एक चलन जाता त्या चलनेक काल म्हूण सांगून म्हणटाची आनी तशें कालरुपाचे परमात्म प्रकृतीचे 25 तत्व म्हूण म्हणटात तो सांगता परमात्मा निमती एक महत्तत्व उत्पत्ती जाल्लें ताजे नंतर त्या महत्तत्व कसं करता म्हळ्यार सृष्टी कोरता म्हूण जातना प्रलय काल आशिल्लें म्हळ्यार ब्रह्मसृश्टी पशी फुडें प्रलय काल आशिल्लें म्हूण हांगा सांगचें त्या महत्तत्वान त्या ब्रह्मान सृश्टी प्रारंभ कोलका म्हूण लेखतना ते महत्तत्व कसं करता म्हळ्यार प्रलय कालाचे ते अंधकार आसा पळय ते महत्तत्व गिळटा म्हूण म्हळ्यार महत्तत्व कसलें म्हूण म्हळ्यार आमी अध्यात्मान तूं खंयच्याक मन चित्त चेतना म्हणटा पळय ताका महत्तत्व म्हूण म्हणटाची अध्यात्मान तूं तें मन चित्त जेवो चेतन जाल्यार आधिभूतान तूं ताका महत्तत्व म्हणटाची तशी कोण ते मनाचे अभिमानी देवते ताका क्षेत्रज्ञ म्हणटाची तो यो वासुदेव आमी म्हणलें म्हणजे तशीच हांगा तेंचे विशयी तो सांगता कसलें म्हूण म्हळ्यार यत् सत्व गुणं स्वच्छं शांतं भगवतः पदं यदाहुः वासुदेवाख्यं चित्तं तन्महदात्मकं सत्वगुणमय जावन आशिल्लो स्वच्छ जावन शांत जावन आशिल्लें ते चित्त चेतन म्हणटात ताका वासुदेव म्हूण म्हणटाची म्हूण सांगून तशीच वैकारिक हें पुरे सुरवें सांगिल्लें म्हणकेची सृश्टीचे विशय वपास कपिल देवूय देवहुतीक सांगता हाजे पशी फुडें आमी 2 पंथां हें भागवतान तूं सृश्टी कशी जल्लीची म्हूण पळयलें मैत्रेयान विदुरा सांगचें ताजे फुडें ब्रह्मान नारदा सांगचें तशीच आत्त कपिल देवू तागेल्या अम्माक सांगता कसलें म्हूण म्हळ्यार सुरवेक महत्तत्व मागीर
परमात्माले निमती चेतना शक्तीनं त्या महत्तांत विकार जाता त्यातनं अहंकार उत्पन्न जाता त्या वैकारिकता जसं तामस म्हणून म्हणलं तिन्ही प्रकाराचे त्या अहंकारानं मन इंद्रिय पंचभूताचे उत्पत्ती जाता तक्का प त्या अहंकाराकची संकर्षण म्हणून म्हळेले नागराजू म्हणून म्हणताची तशीची मागिरी अहंकारानंतर तांतो वैकारिक अहंकार विकृत जावन मन जाता तांत भितर संकल्प विकल्प इत्यादी कामन शूर जाता मागिरी ताजी नंतर तैजस अहंकार विकार जावन बुद्धितत्व जाता मागिरी बुद्धितत्वानंतर तैजस अहंकाराचे विकार जाऊन जत्तरी मग तामस अहंकार विकृत जाता शब्द जाता तज्जिन हे पुरे आजपशी पुढे यांचे पुरे विषय यायला तुम्ही उडगास केल्यावर कळता यांची विषय मागिरी शब्द तन्मात्रेनंतर स्पर्श तन्मात्रा मागीर त्वगिंद्रिय मागिरी स्पर्श तन्मात्रेनंतर घ्राण तन्मात्रा श्रोत्रेंद्रिय म्हणून म्हणताची मागिरी रूपत तन्मात्रा म्हणताची ताजीनं तेज रूप म्हण नेत्रेंद्रिय जाता अशी पुरे एक इंद्रियांतो एक तत्वांतो क्षोभ जावन अनेक तत्व जेवचे हें सृष्टी म्हूण सांगून म्हणचे तांतू मागीर रसनेंद्रिय त्या रुची आमकां सांगची तशी जाता मागिरी भगवत प्रेरणेनं गंध तन्मात्रा ताजी निमती घ्राणेंद्रिय अशी विंगड सकट कशी ताणे कपिल देवूय ಎದ್ದುಳು नारदान ब्रह्माक मैत्रेयान विदुराक सृष्टी कशी जाल्ली खंचितत्वा निमती खंचितत्व जाल्ले म्हूण सांगिलच पळय तशी कपिलो देवहुतीक सृष्टीचे एक विशेषता सांगता म्हळ्यार तो विराट पुरुष तागेले देहान तो कसं सकळे सृष्टी करून दाखयता म्हूण म्हणलेले तो सांगता हांगा मागिरी तो कपिल नामक भगवंतो अवसुले सांगते प्रकृतिस्थोपि पुरुषो नाज्यते प्राकृतैः गुणैः अविकारादकृतत्वात् निर्गुणत्वात् जलार्कवत् म्हळ्यार सूर्याले बिंब उदकांत पडतना तांतू सूर्याल बिंब उदकांत पडला जाल्यार थंय उंचाणस सूर्याल लागी चमकला आमकां उंचाणस सूर्याल बिंब उदकांत पळोवन प्रतिफलन जाल्यार सूर्याल उंचाणी थंय आसता ना इत्याका म्हळ्यार त्या सूर्याले उंचाणी उदकाचे शैत्याक ते कसले प्रभाव जायना तशीची आत्मो प्रकृतीचे एक रूप जावन आसूचे शरिरा भितर आसून सर्व प्रकृती सहज काम करत जाल्यार ते आत्म सुख म्हळ्यार आत्माक कसले सुख दुःख म्हूण म्हणलें ना त्या शरिराक मात्र सुख दुःखाचे एक शरीराक मात्र सुख दुःखादी बाधक सूचे आत्माक ना इत्या म्हळ्यार आत्म स्वभावान तुची निर्विकारो अकर्ता निर्गुणा म्हूण जावन आसा तशी जाल्यार केन्ना प्राकृत गुणाचें शरीर मेळटकी त्या वेळार ते आत्माक एक अहंकार ताजीन मोहीत जातो आनी त्या लेखता आपण करता हांवें करचें म्हूण सांगून तो लेखता ताची निमती जावन ताका ते अभिमानाच्या कारणानच देहान करचेत आसल पुण्य पाप रुपाचे सर्व कर्माचे दोष ते ताणेची भोगूक जाता त्या म्हळ्यार शरिरान त्या आत्म खंयची शरिरां आसा त्या शरिरान भोगूक जाता तशी त्या खंयची रितीन पुण्य केला कितले पाप केला ताजे आधारार ताका वपासच्या जन्मान तो उत्तम मध्यम नीच योनी म्हूण म्हळ्यार तो जन्म मेळटा आनी त्या संसार चक्रांत तो भोंवतर आसता म्हूण म्हळ्यार अर्थ कसले उपास एक पंत मरण जाता उपास एक पंतागेले जनन जाता स्वल्प काळान वापस तागेलें मरण जाता उपास जनन जाता तशी हें कशी जाता संसारा चक्र म्हूण म्हळ्यार आतां पळय आमकां एक स्वप्न पडटा त्या स्वप्नांत आमी मस्त दुख्ख अनुभविताची कसं की कश्ट आमकां दिसता छटक्क जाग जातना पळयतना तें स्वप्न अम्मा हें बद्द न्ही म्हूण सांगून हुस्को आमी न्हिदताची त्या वेळाक न्ही हांगा प्रस्तुत न्ही ते जाल्यार हांव सांगचें कितली की पंत आमकां स्वप्न पडटा स्वप्न पळोवन आमी भिताची करताची ताजी नंतर रापक्क उठयताची कितली की पण त्या स्वप्नांत कसं की एक मस्त दुख्ख भोगतना आमकां मनाक कसो दिसता ओ हें दुख्ख आतां आमकां येता दिसता असल कसं की दुख्ख आमकां बग्गी प्राप्त जाता दिसता तशें आमकां देवान स्वप्नांत सूचन दिलेलें दिसता म्हूण मागीर न्हिदपणा
कसं केलं रे न्हीद पडा. त्या वेळाक केन्नाय वायट स्वप्न पडलां रे उठ्ठा न्हू दुस्वप्न नाशनाय नमः म्हणून महाविष्णूले उडकास करून पांय पडून न्हिदोकागे नहीं मैं उतारणो दुष्कृतिहा पुण्यो दुस्वप्न नाशना ते श्लोक म्हणका विष्णू सहस्रनामांतलो आनी परमात्मा म्हाका कसलें की दुस्वप्न पडलें आनी ते दुस्वप्ना निमती म्हाका कसले बाधक जायना नशी पळय देवा म्हण सांगून देवाले मागून आमी न्हिदोका म्हण म्हणटाची तशीची हांगा हे विशय कसं की स्वप्ना विशय इल खातीर हांव सांगिल्लें जाल्यार स्वप्नांत तुले भय शोक दुःख इत्यादी निज जिवनांत कसले बाधक ना पळय तशीची जाल्यार कसले बाधक आमकां ना जाल्यार स्वप्ना भितर आमी तितली दुःख भोगताच म्हळ्यार खंडीत इत्याक म्हळ्यार त्या स्वप्न पडतना आमकां आशी जेत्ता पळय ते विशयांत तिरुकना कनसो म्हूण सांगून आमकां पाठांत आशिल्लें फुडें स्कुलांत त्यांनी ಚಾವ್ನು ಕನಕದಾಸಾಲ್ ಪದ್ಯತೆ ತಿರುಕನೋರ್ವ ನೂರ ಮುಂದೆ ಮುರುಕು ಧರ್ಮಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಹೊರಗಿರುತ್ತಲೊಂದ ಕನಸು ಕಂಡನಂತೆನೇ ಪುರದರಾಜ सत्ता नवगे वरकुमाररिಲ್ಲದಿರು असं हांग कन्नड अर्थ जायना नातिले मस्त जन आसतलीची जाल्यार कन्नड अर्थ केले जना हे पद्य कळटा तो एक भीक मागतलो तो बस स्टँडार येवन न्हिदता त्या वेळार ताका एक स्वप्न पडटा त्या स्वप्नांत ताका दिसता त्या गांवची रायो मेल्लो ताका चेडूं नाशिल्लीची त्या वेळार थंयची मंत्री पुरे आलोचन करून ते एक तांगेल पट्टाचे हस्ती हाडून ताजी सोंडिला माळ दिवन ह्या माळ कोणाक घालता पळय ताका आमी राय करचे म्हण ते हस्ती ते माळ घेवन येवन हांगा खंयची धर्मछत्रांत न्हिदोन आशिल्ले हें भीक मागतले गळ्या घालतकी वो राय जाल्लो राय जाले नंतर ताका हें राज्य मेगेलें हें घर मेगेलें पुरे अभिमान येता न्हय तशी तो कसले की कोणकी कंदाय बांदिनी की कसले की म्हूण सांगून आनी म्हणटना ताका कोप येवन तो कसो की उल्लोच्या वता त्या वेळाक तो जाग जाता असल पुरे ती एक पद्य ते कनकदासाले म्हणटना ताजे अर्थ कसलो कनकदासान सांगला म्हळ्यार आमगेलें जीवन एक स्वप्नशी स्वप्ना भितर आमी राय जाताची पुरे जाताची म्हणून निज जिवनांत जाताची ना तशीची हें एक प्रति जन्म म्हणलेलें एक स्वप्नावस्था त्या जन्मांत आमी व्हड जावच्या पुरोची दुर्बळ जावच्या पुरोची आमगेले प्रारब्ध कर्मानुसार जावन जाल्यार बदल जावन आमी त्या न्हय बदल जावन आमी खंय वचूं म्हळ्यार परमात्माले अಲ್ಲಿದೆ ನಮ್ಮ ಮನೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದೆ ಸುಮ್ಮನೆ बदची सुम्मने येवचे आमी ताका म्हण आमी कसले करचे ना हांगा घेवन आमगेलें जीवन पडोवचें आमी खावचें आमी जेवचें आमी करचें आमगेले खातीर खंय तर म्हळ्यार प्रत्येक आमगेले खातीर कसलें एक काम करता जाल्यार आमके तांतू पुरो जनान होगळ चुका कसलें करता जाल्यार आमके शालू घालून सन्मान करता कसलें एक काम केलें म्हणून आमकां गौरव दिवका असल पुरे अपेक्षा आमगेल्या मनांत आसून आमी कर्म करचें तशें जावन हें स्वप्नावस्थेचें जीवन कशें आसता ताका न्ही स्वप्नांतूल जिवनाक निज जिवनाक कसलेय संबंद नासलो री स्वप्ना भितर आमी ते पदार्थ म्हळ्यार स्वप्नांत आमकां कसले विशय दिसता पळय ताजे वयरी आसक्ती पावन आमी त्या तांत भितर आमी दुख्ख भोगताच पळय तशीची जिवनांत मनुष्य हें स्वप्न म्हूण लेखून कांय ना हें एकमेगेल न्हयच न्हय म्हूण लेखून जीवन केल्लो मात्र ज्ञानी म्हणून घेतचे कोणाक हें आमगेलें म्हूण म्हळ्यार अभिमान आस तांणी ते ताजी निमती जावचे दुखय भोगूंक जाता सुखय भोगूंक जाता मात्र न्हय कर्म बंधनांतूय पूण तांणी अपस जन्म घेवन येवका जाता म्हूण सांगून कपिलू देवहुतीला सांगता आनी मुखार कपिल देवहुतीक कसल सकट उपदेश करता म्हूण म्हणलेलें आमी फायच्या दिसाक पळोवया आजी सांगिल तसल भागवत परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।